अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन समिती एवं ब्रिक्स मानवाधिकार मिशनच्या कार्यकर्त्यांचे आमरण उपोषणाचा एल्गार। औसा येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींचे वसतिगृह परिसरात अवैध बेकायदेशीर लॉजिंग बोर्डिंग व्यवसाय बंद करण्याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन पण अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही। प्रशासनाने या विषयावर कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात दिरंगाई करत या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी राजकीय बड्या हस्तींची पाठराखण असल्याने प्रशासन कार्यवाही करण्यास हलगर्जीपणा करत असल्याने भ्रष्टाचार निर्मूलन समिती मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री सुनील धोंडीराम शिंदे आमरण उपोषणाला बसले आहेत। या विषयावर प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा उपोषणकर्ते ठामपणे आमरण उपोषणाला बसले आहेत। आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने माननीय राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिबाबा खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली व तसेच माझे जिवलग सहकारी मित्र नेताजी जाधव खंदे समर्थक जिल्हाध्यक्ष यांच्या सोबत संगनमताने आज आम्ही औसा शहर अंतर्गत जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलीचे वसतिगृह आहे त्या वसतिगृहासमोर अवैधरित्या 100 मीटरच्या अंतरावर असलेले अवैधरित्या गणेश लॉज व तसेच बालाजी लॉज हे बरेच दिवसापासून बेकायदेशीर विनापरवाना कुठल्याही प्रशासकीयचे न हरकत प्रमाणपत्र घेता चालवत आहेत। त्यामुळेच आज आम्ही वारंवार 1 जानेवारीला माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं, पुन्हा दुसरं निवेदन 26 फेब्रुवारीला दिलं। साहेबांनी या निवेदनाची दखल घेऊन आम्ही 10 दिवसात कडक कारवाई करू व बेकायदेशीर धंदे बंद करू असे मागणी केली, असे सांगितले आणि अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे आज आम्हाला या टोकावरती येऊन बसण्याचं काम या हेळसांड करणाऱ्या शासकीय अधिकारी तहसीलदार साहेबांनी केलेले आहेत। म्हणून आज मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं मराठवाडा विभागीय अध्यक्ष सोशल मीडिया डिव्हिजनच्या वतीनं आमरण उपोषणाला बसलेला आहोत। आणि जर कुठल्या प्रशासकीय अधिकारी चिरीमिरीचे अधिकारी जर असं जर उडवाउडीचे उत्तर देत असतील आणि या उपोषणाला कुठं तर हेळसांड करत असेल, कुठलं तर वेगळं वळण देत असतील तर येणाऱ्या 10 दिवसामध्ये, आता तर आमरण उपोषण चालू राहीलच आणि येणाऱ्या 10 दिवसामध्ये या तहसील कार्यालयाच्या समोर नंग आंदोलन करण्यात येईल, एवढं मी सर्व पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो। काय वाटतं तुम्हाला या गोष्टीच्या मागे, या घडामोडीच्या पाठीमागे कोणाचा हात असेल, तुम्हाला काय शंका वाटते का? नाही, याच्यामध्ये शंका तर कुठलीच नाही। 100% याच्यामध्ये राजकीय पुढाऱ्याचे हात आहेत। आणि काल परवा दिवशी VS संघटनेच्या माध्यमातून रस्ता रोको झाला, मागं बऱ्याच ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत आणि औसा शहर एवढं मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या धंद्यासाठी एवढं नावाजलेलं शहर आहे। मग इथले स्थानिकचे आमदार काय करतात हो, खरंच त्यांना पाठीशी घालतात का, हेही जाणून घेणं पत्रकार बांधव तुम्हाला गरजेचं आहे। आता या ठिकाणी आपण उपोषणकर्ते कार्यकर्त्याची आपण या ठिकाणी मुलाखत घेतली। त्यांचं असं म्हणणं आहे की जे काय राजकर्ते आहेत, जे काय राजकारण करते सध्या चालूचे जे काय पुढारी आहेत, त्या लोकांचा हात असल्याशिवाय हे अवैध धंदे चालत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी खरोखरच आम्ही मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी उघड करण्याचं काम करू। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मी बाळकृष्ण कदम आणि आवाज सर्वसामान्याचा या चॅनलमार्फत आम्ही तुमचे प्रश्न उघडकीस आणू। आम्ही नक्कीच पत्रकार बांधव आपण तुम्हाला सहकार्य देऊ असं। लातूर प्रतिनिधी बाळकृष्ण कदम यांचा रिपोर्ट।